हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, आजचा विषय इतकासा हे आहे ना, गंभीर आहे. तुम्हाला सांगतो, ही जर विषय तुम्ही ऐकला तर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल असा हा विषय आहे. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी हा विषय झालेला आहे. तर तुम्हाला सांगतो बघा, एखाद्याच्या जर घराला जर साडेसाती लागली किंवा त्याच्या घराला जर असं काही ग्रहण लागलं तर ते सरतपुरतं लागत नाही. तुम्हाला सांगतो, जळगाव जिल्ह्यातलं एक असं एक कुटुंब होतं, महाजन कुटुंब होतं. तुषार महाजन यांचं कुटुंब होतं. तर गेल्या 2 वर्षात ही नाशिकला राहायला आली होती. आणि नाशिकला का राहायला आली होती हे मी तुम्हाला सांगतो. तर जळगाव जिल्ह्यामध्ये हे राहत असताना त्या तुषारची आई वडील वारली, भाऊ पण वारला आणि हे गेल्या 2 वर्षात नाशिकला राहायला आले. तर नाशिकमध्ये तुम्हाला सांगतो, आता काय म्हणजे काय सगळंच मी खोलवर सांगत बसत नाही, नाहीतर परत तुमच्या अजून कमेंट यायला चालू होते त्या तुम्ही नवीनच पत्रकार आहे का, अजून आहे का, असं तसं. तर तुम्हाला सांगतो, ही नाशिकला आल्यानंतर विषय काय झाला तर ह्या तुषारची पत्नी आणि ह्यांना 2 मुलं होती. मुलगा होता 14 वर्षाचा आणि मुलगी होती ती 9 वर्षाची होती. आणि ह्यांच्या सोसायटीमध्ये एकदम असं ह्यांचं वातावरण असं होतं की एकदम फ्रेली, सगळ्यांचं फ्रेली राहायचे. एकदम हसतं खेळतं कुटुंब. तुम्हाला सांगतो, एकदम असं टकाटक राहणारी, असं एखाद्या जरी कोणा जर चहा जरी केला तरी ती लगेच एका कपात पिणारी चहा, अशी माणसं ही होती. आणि हा तुषार जो होता तो ही एका हॉस्पिटलमध्ये कामाला होता. तर विषय काय झाला एकदा की जी मुलगी जी होती 9 वर्षाची, ती एकदा कुठतर असं पाय घसरून खेळता खेळता पडली होती. मग पडल्यावर काय झालं की तिच्या पायाला काहीतरी लागलंय, ही दुखापत झाली होती. मग पायाला लागल्यानंतर तिला दवाखान्यात नेली होती. ही दवाखान्यात नेल्यावर पण तिचा पाय म्हणजे बरा होतच होता. बरा होत असताना मग तिला काय झालं, हळूहळू नंतर ताप यायला लागला. पाय बरा झालेल्या नंतर परत तिला ताप यायला लागला. मग तिला काहीतरी निमोनिया का काहीतरी असंच काहीतरी कोणता तर आजार झाला होता, ताप कोणता तर आला होता. आणि त्या आजारानं ती मुलगी वारली. मग ती मुलगी वारल्याच्या नंतर आता बघा, मुलगी वारल्यावर त्यांच्या सोसायटीत इतकं असं सगळीकडे एकदम असं दुःखाचं वातावरण झालं. एकदम सगळीकडे हळहळ 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 व्यक्त करायला लागली, कशी काय मुलगी वारली, काय झालं. एकदम हसतं खेळतं कुटुंब, जसं की तुमच्या माझ्यासारखं. की आपण बघा, आपल्या घराशेजारी जर काय कुठं वातावरण काय झालं, एखाद्याला जर नुसता साधा कुठं पायात काटा जरी मोडला तर त्याला आपण 17 वेळा विचारतो कसा मोडला, काय झालं. किंवा एखादा जर व्यक्ती जात जात गाडीवरून जर पडला तर त्याला आपण विचारतो कसा पडला, कुत्रा आडवं गेलं का, मांजर आडवं गेलं का, काय झालं का, काय झालं, असं एवढं आपण विचारतो. तसा त्यांच्यात हा प्रकार झाला होता. आणि तिथं असा प्रकार झाल्यावर एक 10-12 दिवस झालं. आणि त्या मुलीची आई जी आहे ना, त्या ह्याची पत्नी, तुषारची पत्नी, तर त्यांची पत्नी 12-13व्या दिवशी तिचं ही बघून शोक, ही वारल्यानंतर हिला शोक काय आवरला नाही. तर ही ह्या दुःखातनं सावरू शकली नाही आणि ही 13व्या दिवशी वारली. ज्या मुलीचं 13वं होतं त्या दिवशी ही आपली बहीण वारली. मग ही बहीण वारल्यानंतर तुम्हाला सांगतो, आता पाठीमागं फक्त उरलं मुलगा आणि जे आपलं तुषार होतं, आपला भाऊ, आपलं ती एक मुलगा राहिला. तर तुम्हाला सांगतो, असंच हे यांचं दिवस जात होतं, कसतर दिवस जात होतं. आणि एक दिवशी असा उजडला की ह्यांचा एक तुषारचा एक भाचा पण तिथंच नाशिकमध्ये राहत होता. ते नाशिकमधनं ती भाचा पण यायचा मामाकडे आणि त्याच्या मामी भावाकडे यायचा.
आणि त्यांना आपलं आधार देत होता, डबा हे घरनं आणून द्यायचा, जेवायला हे ते, मग मस्त समजवत होता हे ते. पण तुषारला म्हणला ती त्याचा भाचा, मी आता मामा जातो घरी आणि उद्या सकाळी आता डबा घेऊन येतो असं सांगून गेलता, उद्याच्या जेवणाची सोय सांगून गेलता ह्यांना. तर मग सांगून गेल्यावर दुसऱ्या दिवशी मग आपल्यासारखं नेहमीच आपण उठल्या कसं झोपेतनं उठल्या डोळे जुळत लगेच आपण फोन कसा घेतो तसा त्या भाच्यानं फोन घेतला आणि मामाला फोन लावायला चालू केला. मग मामा काय फोन उचललं ना, याला म्हणलं झोपली बिपली असतील, मग आज जरा उशीर रात्री TV बघत बसून जागले असतील म्हणले, आणि उशीरच मग लागला फोन उचलायला. मग जवळजवळ 24-25 फोन झाला. मग जवळ असल्यामुळं ते भाचा आला, बघितलं इकडे तिकडे तर काय नव्हतेच. मग तिथं गेल्यावर ना मग बघा आपल्या त्या तुषारचा आणि त्या बाळाचा 14 वर्ष बाळाचा मृत्यू, त्या दोघांचा मृत्यू तिथे दिसला. मग त्याच्या पायाखालची पूर्ण जमीन सरकली आपल्या मामाचा आणि त्याच्या मामे भावाचा मृत्यू बघून. मग तिथं तुम्हाला सांगतो तिथल्याच पोलीस स्टेशनमध्ये जवळ जाऊन त्याने ही तक्रार दिली, सांगितलं, आणि पोस्टमॉर्टम वगैरे सगळं केलं. तर त्याच्यामध्ये कुठलं काय आढळतंय का किंवा काय, आणि त्यांच्या घरामध्ये एक सलांची बाटली पण होती. पण त्या डॉक्टरने सांगितलं ह्या सलांच्या बाटलीनं किंवा ह्या बाळाला इंजेक्शन देऊन हे असं घातपात काय केलाय का, किंवा हिने त्या आपल्या पत्नीमुळं ना आपल्या मुलीमुळे जर जीवन संपलं असलं असं काय वाटत असलं, तसं पण काही झालं नव्हतं. तर मित्रांनो विषय असा झाला होता, जो ही पत्नी होती आणि ही जी मुलं होती, तर ही पत्नी होती ती तुषारच्या भावाची पत्नी होती. ती भाऊ वारल्याच्या नंतर ही पत्नी कोणाच्या जीवावर सोडायची म्हणून तर नंतर ह्या तुषारनं त्यांच्यासोबत लग्न केलं आणि ही नाशिकला आणली. ही मुलं ही दोन्ही पण मुलं ह्या भावाचीच मुलं होती. आणि ही असं कधी ह्यांना वाटू दिलं नव्हतं की ही सावत्र आहेत. आणि ह्या कॉलनीमध्ये सुद्धा असं जाणवलं नव्हतं की कधी विचार ह्यांचा मनात आला नव्हता की ही परकी आहेत किंवा ही भावाजी आहेत, असं तसं कधीच वाटलं नव्हतं. आणि हे जो पप्पा आहे ते आणि त्या लेकरांना कधी वाटलं नव्हतं की बाबा आमच्या वडिलाचा भाव आहे, असं तसं कधीच ही गोष्ट कोणाच्या कानाकोपऱ्यात कळाली नव्हती. तर हे असं ह्यांनी नाते एवढं निर्माण केलं होतं. म्हणून तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एकदम हस्तखेळतं असं कुटुंब होतं. तर ही एका महिन्यामध्ये पूर्ण 4 कुटुंबातले सदस्य गेली. आणि जे इकडं पहिल्यांदा जिकडं राहायला होते तिकडचा भाऊ, आई वडील हे पण वेगवेगळ्या आजारानेच वारलं होतं. म्हणून तर मी तुम्हाला काय म्हणलं की एखाद्याच्या जर घराला कलंक लागला तर सरतापुरता नाही लागत मित्रांनो. ती अख्खं कुटुंब संपल्याशिवाय ती काळ त्या मागचा संपत नाही. तर तुम्हाला काय वाटते मला सांगा कमेंट करून ह्या कुटुंबाविषयी आणि काय. तर चला मित्रांनो, बाय बाय.